जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी जिल्ह्यामधील सर्व नगर परिषदांमध्ये देयकांवरील नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीची अट रद्द करण्याचे आदेश जारी केल्यानंतर कोपरगाव नगरपालिकेच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या निर्णयानंतर कोपरगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादी गटातील नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत आदेशाविषयी विचारणा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत सत्ताधारी गटावर जोरदार टीका केली आहे। राष्ट्रवादी गटाच्या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेमध्ये आरोप केला की गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून विविध विकास कामं नगराध्यक्षांनी रखडून ठेवली होती, त्यामुळे शहरातील विकास कामावर परिणाम झाला असून नागरिकांना त्याचा मोठा फटका बसला। आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशामुळे विकास कामातील अडथळे दूर होतील आणि कामांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला। जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील राष्ट्रवादी गटाने मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे। दरम्यान श्रीरामपूर नगर परिषदेमधील एका प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आलं आहे। जयदीप राज इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत काही देयके नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती। महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम 1965 मध्ये 2018 साली करण्यात आलेल्या सुधारणांनुसार देयके आणि धनादेशांवर नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीची अट रद्द करण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीमध्ये करण्यात आला होता। जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशामध्ये स्पष्ट केलं की महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमातील कलम 58(1)(ब) नुसार नगराध्यक्षांचे पालिकेच्या वित्तीय आणि कार्यकारी प्रशासनावरील नियंत्रणाचे अधिकार वगळण्यात आले आहेत। कलम 77(1)(अ) मधील मुख्याधिकाऱ्यांच्या कामकाजावरील नियंत्रणासंदर्भातली तरतूदही हटवण्यात आली आहे। 31 मार्च 2018 रोजीच्या शासन राजपत्रानुसार या सुधारणा लागू करण्यात आल्या आहेत। या आदेशामुळे नगर परिषदांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये आता मुख्याधिकाऱ्यांची भूमिका अधिक प्रभावी होणार असून प्रशासकीय कामकाजामध्ये सुसूत्रता येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या आदेशाची प्रत जिल्ह्यामधील सर्व मुख्याधिकाऱ्यांना पाठवून शासन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत। काल आम्हाला एक माहिती मिळाली की एक पत्र नगर परिषद प्राप्त झालेलं आहे की नगराध्यक्ष सहीचा अधिकार रद्द करण्याबाबत आदेश कलेक्टर साहेबांनी दिलेला आहे। ती माहिती मिळाली असता आम्ही आज नगरपालिकेमध्ये सर्व नगरसेवक गेलो। सीओ साहेबांना त्याची विचारणा केली की साहेब असं काही पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे का? तर सीओ साहेबांनी त्याला दुजोरा दिला आणि सीओ साहेबांनी सांगितलं की हो असं पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे। तर सदरील पत्र मध्ये उल्लेख असा आहे की महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 दिनांक 31 मार्च 2018 नुसार महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 58(1)(ब) नगरपरिषद वित्तीय व कार्यकारी प्रशासनावर लक्ष ठेवील हे अध्यक्षांचे कार्य वगळण्यात आले आहे। तसेच या अधिनियमाच्या कलम 77(1)(अ) नुसार अध्यक्षांच्या नियंत्रणास, निदेशास व पर्यवेक्षणास अधीन राहून मुख्याधिकारी यांनी कामकाज करणे हे शब्द वगळण्यात आले आहेत। उपरोक्त सुधारणामुळे नगराध्यक्ष यांचे नगर परिषद व मुख्याधिकारी यांच्यावरील वित्तीय व कार्यकारी नियंत्रण संपुष्टात आले आहे। याचा अर्थ आम्ही ज्यावेळेला सीओ साहेबांना विचारला का सदरील अधिकार परत तुमच्याकडे आलेले आहेत का, नगराध्यक्ष साहेबांचे अधिकार कमी करण्यात आले आहे का? तर त्यांनी सांगितल्यानंतर ते बोलले की हो असं लेटर आपल्याला आलेलं आहे आणि शासनाने आपल्याला त्याचं तंतोतंत पालन करायला लावलेलं आहे। तर असं समजल्यानंतर एका अर्थाने आम्ही असं म्हणू की आमचे जे विकास काम जे थांबलेले होते आमच्या प्रभागामधले म्हणा किंवा सर्व पालिकेतील प्रभागात जे कामं थांबलेले होते त्या कामास आता सुरुवात होईल याचा एक विशेष आनंद आम्हाला होतो आहे। आम्ही शेवटी विरोधी पार्टीमध्ये आहोत। सत्ताधारींच्या जे नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष होते त्यांचेही काही नगरसेवक आम्हाला खासगीतून बोलतात किंवा आमचे पण कामं काही होत नाही। याचा अर्थ असा होतो गेले 4-5 महिन्यांपासून सदरील नगरपालिकेचे सर्वचे सर्व काम रखडलेले आहेत। या अनुषंगाने सीओ साहेबांना आम्ही जे पाठपुरावा करतो 25-25 लेटर आमचे नगरपालिकेमध्ये पडले आहे आमच्या कामासंदर्भातले, त्याला आता कुठेतरी सुरुवात होईल आणि नगरपालिकेच्या चांगल्या कामाची सुरुवात उद्यापासून किंवा आजपासूनच म्हणा आजपासून चालू होईल यात तीळ मात्र शंका नाही। आणि दुसरी गोष्ट आमदार साहेबांनी जे 4,32,00,000 रुपये जे मंजूर केलेले आहे, जो निधी प्राप्त करून दिलेला आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।